माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, तुम्ही फक्त तोडफोड नका करू. तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही तोडफोड करू नका. काय म्हटलं मी करणार. तुम्हाला कुठे जायचं ते का जा. मी आताही तुम्हाला बोलले, तुम्हाला जे करायचं ते करा. ठीक आहे. दादा तुमचा तोंड दाखवा ना. हा, हे जे तोडफोड करत आहे ना तुम्ही, ते इलिगल आहे सगळं. समजलं ना? तुमचा व्हिडिओ व्हायरल करीन मी, तुमचे सगळे ऑनलाईन टाकेन मी. तुम्ही पोलीस असून तुमचा गैरफायदा घेता. तुम्ही कोर्टात केस असताना तुम्ही हे सगळं करत आहात. काढण्यासाठी आपण आपल्याला ऑर्डर आहे का कोर्टाचा? माझ्यापाशी कोर्टाचा काहीच नाही आहे. जरीपटका थाना में कार्यरत महिला पुलिस कर्मचारी का बिना कोर्ट ऑर्डर अवैध तरीके से कब्जा खाली करने का वीडियो सामने आया है, जहां महिला पुलिसकर्मी कुछ लोगों के साथ मिलकर शेड तोड़ने के निर्देश दे रही है। मामला कुछ यूँ है कि साल 2011 में दीपक खापर्डे ने प्रजापति नामक व्यक्ति से पाटनकर चौक गली नंबर 11 में एक 2000 स्क्वायर फीट का प्लॉट लिया था। उसका बाकायदा एग्रीमेंट किया था। उस जगह पर एक शेड तैयार किया। 2011 से 2026 तक उस जगह पर दीपक खापर्डे का कब्जा था, लेकिन 2026 में अचानक प्रियंका खापर्डे नामक पुलिसकर्मी जगह की रजिस्ट्री लेकर खड़ी हो जाती है और कहती है कि 1 महीना पहले ही इस जगह की रजिस्ट्री सोसाइटी ने मेरे नाम पर कर दी है और बिना कोर्ट ऑर्डर वर्दी में आकर दीपक खापर्डे का शेड और वॉल कंपाउंड तोड़ देती है। वहीं पूछे जाने पर पुलिसकर्मी प्रियंका खापर्डे ने माना कि उनके पास कोई कब्जा खाली करने का ऑर्डर नहीं था। कोणाचं होतं? पोझिशन माझंच आहे. ते जे तोडलं तुम्ही आपल्या मला घर बांधायचं होतं म्हणून मला भिंत कोणाची होती? आधीच बनलेली होती. कोणी बांधली होती ते नाही माहिती मला कोण बांधली होती. मग हे तोडण्याचा अधिकार तुम्हाला माझ्यापाशी काहीच नाही. माझ्यापाशी जे मेन मला विक्री केली आहे, मी जे डॉक्युमेंट बनवलं आहे, मी त्या अथॉरिटीने मी माझे केलेलं आहे. शेड होतं ते शेड आपण तोडलं. शेड मी सांगते, शेड रेडी होतं, मला बांधकाम करायचं होतं म्हणून मी शेड त्यांना आधीच सांगितलं होतं की शेड दादा काढून टाका. 2 दिवसाआधीच मी त्यांना काढण्यासाठी आपण आपल्याला ऑर्डर आहे का कोर्टाचा? माझ्यापाशी कोर्टाचा काहीच नाही आहे. जे पण आहे माझ्यापाशी, जे पण आहे डॉक्युमेंट आहे. डॉक्युमेंटनी मी हे नियम केला आहे. कर्मचारी आहात, तुम्हाला माहिती आहे की कोणाची पोझिशन खाली करण्यासाठी कोर्टाचा ऑर्डर लागतो. आपण विदाउट कोर्टाचा ऑर्डर आहे ते करता. बरोबर, ह्या पण गोष्टी अगदी बरोबर आहेत. काहीच याच्यामध्ये हे नाही आहे. वही पीड़ित परिवार का कहना है कि जरीपटका थाने में होने के कारण जरीपटका थाना अपने पुलिसकर्मी के मनमानी पर आंखें मूंदे है। वही मामला कोर्ट में होने के बावजूद महिला पुलिसकर्मी अवैध तरीके से कब्जा करने की कोशिश कर रही है, ऐसा भी पीड़ित परिवार ने कहा है। काय झालं तुमचं? म्हणजे काय माझं मी 2011 मध्ये हे घेतलं प्रजापतीकडनं. संधू सभासद होता, त्यांनी प्रजापतीला विकलं, प्रजापतीने मला विकलं 2011 मध्ये. तेव्हापासनं आमचं डेकोरेशनचं सामान, आम्हाला राहायला जागा पाहिजे असं नव्हतं. आम्हाला फक्त म्हणजे डेकोरेशनचं सामान ठेवायला पाहिजे होतं, म्हणून आम्ही घेतलं. तेव्हापासनं आमचं पोझिशन इथे आहे. आता नोव्हेंबरच्या शेवटी सोसायटीवाले आहोत म्हणून आमच्यावर प्रेशर टाकत होते, तुमचे पेपर दाखवा, तुमचे पेपर दाखवा, नाहीतर तुमची एक झेरॉक्स द्या, तुमच्या पेपरची झेरॉक्स द्या. आम्ही म्हटलं झेरॉक्स कशाला द्यायची, आम्ही तुम्हाला ओळखतच नाही, तर आम्ही तुम्हाला झेरॉक्स कुठल्या ह्याच्यात देऊ, आम्हाला जे करायचं आहे आम्ही करू. नोव्हेंबर झाला, डिसेंबरमध्ये त्रास दिला, 50 लोक आणून आमच्यावर हमला केला यांनी. सांगा, ढकल केलं, लागलं होतं माझ्या हाताला. मी पोलीस स्टेशनला गेली, त्यांना दाखवलं, हे पहा म्हटलं रक्त लागलं. यांचाच भाऊ रिंकू बाराहाते, यांचाच भाऊ, त्यांनी मला ढकलून दिलं. मी पडली, माझ्या हाताला लागलं, रक्त लागलं. मी साहेबांना दाखवायला गेली, पहा साहेब मला लागलं आणि तुम्ही यांच्यावर काही कारवाई करा. साहेब म्हणाले मला, मी या लोकांना जमिनीच्या जायदादमध्ये मी बोलू शकत नाही, पण यांना शिक्षा मी जरूर करेल. मी म्हटलं ठीक आहे साहेब. तेव्हाचे आता किती 6 महिने होऊन गेले. साहेब बोलायला काही रिकामेच नाही. आम्हाला बोलवतात, हा पेपर आहे, तो पेपर आहे, तो पेपर आहे, आणि झालं. इथे आम्ही शेड बांधलं. मग शेड बांधलं, आमचं सामान होतं, सगळं सामान फेकून दिलं सडकेवर. या लोकांनी शंकर मेश्राम 2 महिन्यापूर्वी शंकर मेश्रामचं आहे म्हणून त्यांनी उभं केलं, त्यांचा बोर्ड लावला, आमचं सामान फेकलं, लोकांना घेऊन आले. त्याच्यानंतर 1 महिन्यात या उभ्या झाल्या, तो झाला बाजूला, यांना उभं केलं. ह्या माझ्याजवळ सगळं आहे, आणि तुमचं काही नाही आहे. या प्रियंका खापर्डे.
पोझिशन आता कोणतं ऑर्डर आला का खाली करण्याचा? नाही नाही बिलकुल नाही. कोर्टाचा ऑर्डर खाली करतात काय? होय होय आता तुम्ही कोर्टात गेली का केस? हो कोर्टात टाकली आहे स्टे करता.